जसं राजाच्या दरबारामध्ये किती रत्न होते? हा, 9 रत्न. IMC मध्ये आपल्या किती रत्नाची गरज आहे? 9. आता 5 पांडवाले तुमचं ठीक आहे, पण 9 बी रत्न लय भारी, 9 वाजता काम केलं तर है ना, ठीक आहे. तर या ठिकाणी ते 9 स्टेप्स आहेत. पहिली स्टेप्स आहे IMC मध्ये कुठलाही व्यक्ती जॉईन होतो, इथं बसलेला प्रति व्यक्ती मला सांगा, IMC मध्ये आता इथं बसलेला कोणता व्यक्ती आहे का की प्रोडक्ट न यूज करता म्हणजे काम करतोय? असं कोण आहे का? तो करा बघा. नाही ना? कारण IMC मध्ये पहिली स्टेप्स आहे 100% यूज द प्रोडक्ट्स. लिहून घ्या, 100% यूज द प्रोडक्ट्स. घरामध्ये ना, घरामध्ये आपल्या IMC व्यतिरिक्त कोणताही प्रोडक्ट येता कामा नये. हे लक्षामध्ये घ्या. तुम्ही 100% आपले जेवढे काही 400 प्लस प्रोडक्ट आहेत ते वापरू नका, पण तुम्ही जे घरामध्ये वापरताय, डेली नीड असेल, ब्युटी असेल, जे तुम्ही घरामध्ये दुसरीकडून आणत होतात पहिले, त्याला सांगायचं की तू 3 ते 6 महिने प्रोडक्ट IMC चे वापरायचे. म्हणजे 100% प्रोडक्ट ज्यावेळेस आपण तो व्यक्ती वापरेल, यूज द प्रोडक्ट्स, हा पहिला मुद्दा आहे. त्यावेळेस लक्षामध्ये येतं की प्रोडक्टची क्वालिटी काय आहे. कारण तुम्ही जर यूज न करता तुम्ही लोकांना शेअर करू शकता का? काही नाहीये. आपली डेंटल क्रीम असेल, साबण असेल, ज्या गोष्टी आपल्या घरामध्ये वापरायच्या आहेत ना, ते वापरा. आणि नंतर ज्या गोष्टी आपल्या करायच्या आहेत ना, ते ही गोष्ट ही जर तुम्ही पायरी सोडली तर पुढच्या पायरीवर तुम्ही जाऊ शकणार नाही. म्हणून 100% यूज द प्रोडक्ट्स. याच्यानंतर काय आहे? दुसरी स्टेप माहिती काय करायची? IMC मध्ये काम तुम्हाला करायचंय, सक्सेस व्हायचंय, चेअरमन बनायचंय, स्वप्न पूर्ण करायचंय, तर तुम्हाला नो युअर कंपनी. IMC कंपनी तुम्हाला समजून घ्यावी लागेल. IMC कंपनीची प्रोफाईल समजून घ्यावी लागेल. तुम्हाला IMC कंपनीमध्ये म्हणजे ज्या काही सर्टिफिकेट्स असतील, कारण ऑब्जेक्शन ज्यावेळेस तुम्हाला येतात समोरून, ते ऑब्जेक्शन तुम्हाला हँडल करता आलं पाहिजे. IMC मध्ये ज्या व्यक्तीला ऑब्जेक्शन हँडल करता आलं ना, तो व्यक्ती सक्सेस झाला. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय करायचं? कंपनीची तुम्ही अगोदर माहिती जाणून घ्या. काय करतात काय लोक? बरेचसे डायरेक्ट लगेच लोकांना सांगायला चालू करतात. कारण कुठेतरी मोटिवेशन घेतलं असतं भुगे सरांचं, आमच्या मोरे सरांचं, त्यांनी कुठेतरी मीटिंग मध्ये गेले असतात, आता बघू काय करायचं ते ठरवू आता असं म्हणतात, पण ते चुकीचं आहे. माहिती असणं आवश्यक आहे. कारण कंपनीमध्ये तुम्हाला सांगतो 4P जाणून घ्या: प्रोफाईल, प्रॉडक्ट, प्लॅन आणि IMCचं पॅनल. पॅनल जे दिलं ना आपल्या कंपनीनं, ते समजून घ्या की जॉईनिंग कशी करायची, KYC कशी करायची. हे सुद्धा लोकांना जमत नाही. बेसिक काम आहे कंपनीमध्ये, कुठं कॉल करायचा, कोणत्या गोष्टीसाठी. तर हे बेसिक काम तुम्हाला ह्या सेकंड स्टेपला तुम्हाला समजून घ्यावे लागेल. तिसरं, मेक द लिस्ट ऑफ ड्रीम्स. हे सर्वात महत्वाचं आहे. तुम्ही तुमचं ड्रीम छोटा असू द्या. तुमच्याकडे साधा मोबाईल आहे ना, तुम्हाला असं वाटलं की मला काय करायचंय, चांगला 50,000चा मोबाईल घ्यायचा. छोटा का ड्रीम असताना पण तुम्ही ते लिहून घ्या, लिहून ठेवा जे जे तुमचं ड्रीम्स आहे. कारण जोपर्यंत तुमचं व्हाय क्लिअर होणार नाही, मला IMC का करायचे, तोपर्यंत IMC मध्ये तुम्हाला कुणीही सक्सेस करू शकणार नाही. हे लक्षामध्ये ठेवा. व्हाय क्लिअर करा अगोदर. तुम्हाला IMC मधून काय हवंय? आरोग्य हवंय का? पैसा हवाय का? तुम्हाला टाइम फ्रीडम हवाय का? तुम्हाला सिक्युरिटी हवी आहे का? तुम्हाला नेम फेम हवाय? काय हवंय तुम्हाला? प्रत्येकाला पैसा नकोय. आता मला पैसा नको होता, परंतु मला पाहिजे होतं टाइम फ्रीडम, म्हणून मी IMC करतोय. मी IMC का करतोय? तर मला माझ्या डोक्यावरचं 70 लाखाचं कर्ज मला कमी करायचं होतं. हे मला व्हाय. तसं तुमचा व्हाय काय आहे हे तुम्हाला या ठिकाणी वहीमध्ये चांगल्या ठळक अक्षरामध्ये समोर दर्शनी भागामध्ये तुम्हाला लिहून ठेवावं लागेल. तुमचं ड्रीम्स काय आहे IMC मध्ये, IMC का करायची ते, तरच तुम्ही सक्सेस आहे. ही स्टेप पण तुम्हाला म्हणजे कमी करून चालणार नाही. ही चौथी जी स्टेप्स आहे आपल्या IMC. जसं एखाद्या कारखान्यामध्ये रॉ मटेरियल, उदाहरण घ्या, एक समजा साखर कारखाना आहे, त्याचा रॉ मटेरियल काय आहे? ऊस. साखर तयार करायची म्हटल्यावर ऊस हे त्याचं काय आहे? कच्चा माल आहे. तसं आपल्या IMC मध्ये तुम्हाला चेअरमन, CP बनण्यासाठी कच्चा माल कोणता आहे आपला? पीपल. आणि आपल्या इंडियामध्ये या कच्च्या मालाला कमतरता
नाही है ना. आता एक नंबरला यायला लागलाय, टेन्शन घेऊ नका. या बिझनेसला मरण नाही कशामध्ये ठेवा. अनेक बिझनेस बंद पडतील. आता जसं माझं मी शोरूम बंद केलं, माझा जारचा प्लॅन बंद केला, माझी कोल्ड ड्रिंक बंद केली मी, पण आयएमसी मात्र जब तक चंद्र सूर्य है ना तब तक आयएमसी चलने वाली है. जब तक लोग दांत मांजेंगे है ना, नहाएंगे, तब तक आयएमसी चलने वाली है. मग ह्याच्यासाठी काय करायचं आपल्याला, लय जास्त नका टेन्शन घेऊ. फक्त 100 लोकांची लिस्ट बनवा पहिले तुम्ही अगोदर. 100 लोकांची लिस्ट बनवा, काय आवड सांगा बरं. सत्यनारायणची लिस्ट आपली 500 लोकांची बनते, लग्नाची 1000 लोकांची बनवली है ना. 100 लोकांची लिस्ट बनवायची. पण ही लिस्ट तुम्हाला बनवायची नाही सर. मोबाईल मध्ये आहे ना माझ्याकडं ते, आणि फुटला तर, पाण्यात पडला तर, डोक्यात आहे ना, आणि डोक्यात बेलला फेकून मारलं तर गेली ना लिस्ट सगळी पाण्यात ती है ना. म्हणजे तिथं रिस्क घेऊ नका, कागदावर लिस्ट बनवा, काय अडचण नाही. त्यांना लिस्ट कशी बनवायची ना तर ते एक वेगळा व्हिडिओ युट्यूबला बघा, नाव गाव काय असतं ते मी काढून सांगणार नाही कारण वेळ आपला कमी. हे लिस्ट महत्वाची आहे. लिस्ट शिवाय तुम्ही पुढची स्टेप करू शकणार नाही, लक्षात ठेवा. एवढं सोपं नाहीये. आणि मग ती लिस्ट बनवल्यानंतर काय होतं माहिती का, त्या लोकांना इन्व्हिटेशन द्यायचं. इन्व्हिटेशन कुठं द्यायचं, एक तर तुम्ही त्याला बोलवायचं, तुमच्या घरी बोलवा किंवा त्याच्या घरी जावा किंवा अशा एखाद्या सेमिनार मध्ये आणा, झूम मीटिंग मध्ये आणा. ही छोटी छोटी ऍक्टिव्हिटी हो. एवढे झूम सेशन घरी होतात, घरी बसून नॉलेज घ्यायचं असतं.